नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्रेयसी कर्वे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मध्यंतरी आपण संत मालिका ऐकली. त्यानंतर संतांनी ज्या साहित्य प्रकारांमधून समाजाला मार्गदर्शन केलं त्या साहित्य प्रकारांची म्हणजे अभंग, भारूड, गवळण, ओवी यांची थोडी माहिती आपण या ऑडिओमधनं बघितली. आता गणपती उत्सव जवळ आलेला आहे. आपण सर्वजण घराघरातून किंवा मोठमोठ्या मंडळांमधून एकत्रितपणे सुद्धा आरत्या आपण खूप म्हणतो, त्यांचा आस्वाद घेतो, त्यातनं आनंद मिळवतो. पण ह्या आरत्या कोणी रचल्या, कधीपासून सुरू झाल्या, याबद्दलची थोडी माहिती या ऑडिओमधनं आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मंडळी, आरती हा शब्द आरात्रिको या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. आरती म्हणजे त्या देवतेची स्तुती केलेली यामध्ये असते आणि तिच्याकडे मंगलाची आणि ऐश्वर्याची कामना केलेली असते, इच्छा प्रदर्शित केलेली असते. सुखकर्ता दुःखहर्ता गणपतीची ही आरती, लौथती विक्राळा ही शंकराची आरती, दुर्गे दुर्गटभारी ही देवीची आरती, युगे 28 ही पांडुरंगाची आरती. ह्या आरत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. आपल्या मराठी भाषेच्या आरंभकालापासून आज मितीपर्यंत आरत्यांची रचना ही चालू आहे. इसवी सन 12व्या शतकातील महानुभाव कवींनी आणि ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास या संत श्रेष्ठांनी खूप आरत्या रचल्या. याशिवाय काही पंडित कवींनी पण आरत्या रचल्या. आधुनिक संतांच्या शिष्यांनीसुद्धा गुरूंच्या आरत्या रचून गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये सिद्धारूढ स्वामी, अक्कलकोटचे स्वामी, गोंधवलेकर महाराज, साईबाबा, गुरुदेव रानडे अशा कितीतरी सत्पुरुषांच्या आरत्या यामध्ये रचण्यात आलेल्या आहेत. इसवी सन 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत आरत्या रचल्या गेलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या उपलब्ध आहेत. त्या उपलब्ध असलेल्या आरत्यांची संख्या सुमारे 700 ते 800 इतकी आहे. ज्ञानेश्वरांनी थोड्याच आरत्या रचल्या. त्यांची फळले भाग्य माझे ही आरती विशेष उल्लेखनीय आहे. या आरतीमध्ये ज्ञानदेवांनी सद्गुरू उपदेशाची महती सांगितलेली आहे आणि पंढरीरायाच्या रावळात त्यांना जो दिव्य अनुभव आला तो सांगितलेला आहे. याच कालखंडामध्ये नामदेवांनी बऱ्याच आरत्या रचलेल्या आपल्याला दिसतात आणि त्याही विठ्ठलाच्या जास्ती करून आरत्या आहेत. अर्थातच ते विठुरायाचे एकदम एकनिष्ठ भक्त होते, त्यामुळे नित्य आरती, काकड आरती, शेजारती अशा विविध आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. आणि आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये युगे 28 किंवा उठा उठा हो साधक इत्यादी आरत्या नामदेवांच्या म्हणल्या जातात. पुढे इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये एकनाथ, जनी जनार्दन, रामा जनार्दन, कृष्णदास, अनंतसुत इत्यादी कवींनी आरत्या रचलेल्या वेगवेगळ्या आरत्या रचलेल्या आपल्याला दिसतात. एकनाथांचा नातू मुक्तेश्वर यांनी देखील आरती लेखनामध्ये आपले वैशिष्ट्य दाखवलेले आपल्याला दिसतं. त्यांनीही बऱ्याच आरत्या रचलेल्या आहेत. विशेषतः एकनाथांच्या चरित्रावर सुद्धा त्यांनी पुष्कळ आरत्या लिहिलेल्या आहेत. त्या नाविन्यपूर्ण अशा आहेत. मुक्तेश्वरांनी लिहिलेली तुळशीची ही आरती आहे. ते म्हणतात, जयदेवी जयदेवी जय तुळशी माते, पादपरूपे तुझला धरिले भगवंते. पुढे ते आरतीत असं म्हणतात, नामस्मरणी तुझ्या उपजे सद्भाव, नामस्मरणी तुझ्या उपजे सद्भाव, एका तुळशी दळे संतुष्टे देवो. बघा, एका तुळशी देवे संतुष्टे देवो, काही सेवा घडल्या चुके रौख, मुक्तेश्वरी सद्गुरू मुखे अनुभव. अशी ही मुक्तेश्वरांची तुळशी मातेची आरती आहे. मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींबद्दल महाराष्ट्राची भावना ही अतिशय श्रद्धेची आहे.
भक्तीची आहे, प्रेमाची आहे आणि तशीच त्यांच्याबद्दलच्या आदराची, कौतुकाची पण आहे. लहान वयामध्ये माऊलींनी केलेला पराक्रम मनाला अतिशय अचंबित करणारा असाच आहे. अनेक संतांनी, कवींनी आपल्या शब्दांची फुले माऊलींच्या कर्तृत्वावर मुक्त हस्ताने आणि अगदी मुक्त कंठाने उधळली आहेत. अनेक संत कवींनी ज्ञानोबा माऊलींच्या आरत्या लिहिलेल्या आहेत. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा ही एकनाथ महाराजांचे गुरुबंधू रामा जनार्दन यांनी लिहिलेली आरती गेली अनेक शतके महाराष्ट्रामध्ये भक्तिभावाने म्हणली जाते. त्यामध्ये लोपले ज्ञानजयोगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा अशी ही रामाजनार्दनांनी रचलेली आरती. या आरतीतून जणू महाराष्ट्राचं मनोगतच व्यक्त झालेलं आहे. यापुढील आरती संदर्भाची माहिती आपण बघूया उद्याच्या भागात.